माय फार मोलाची असते बरं का. आणि मुलीच्या आयुष्यात तर माय फार मोलाची असते. जोपर्यंत मुलीच्या आयुष्यामध्ये मुलीचे आई वडील जिवंत असतात ना, तोपर्यंत मुलीला माहेरी जावंसं वाटतं. पण त्याच माहेरी जर मुलीचे आई वडील जिवंत नसतील तर मुलीला माहेरी सुद्धा जावंसं वाटत नाही. आणि जरी कधी माहेरी गेली तरी ह्या कोपऱ्यात मला कुठेतरी माझा बाप बसलेला दिसेल, का या कोपऱ्यात कुठेतरी मला माझी माय बसलेली दिसेल, अशी अवस्था त्या मुलीची होऊन जात असते. आणि म्हणून जीवनामध्ये माय बाप फार मोलाचे असतात. माय बापू, आई घराचं मांगल्य आहे, विशेष आहे. आई घराचं मांगल्य आहे, पण आईची किंमत जगाने सर्वांनीच सांगितली आहे जगामध्ये. पण माझ्या बापाबद्दलही थोडंसं बोलावंसं वाटतं. आई घराचं मांगल्य आहे, पण बापाही घराचं अस्तित्व आहे. भगवान श्रीकृष्णाला जन्माला घालणारी देवकी साऱ्या जगाला कळाली. भगवान श्रीकृष्णाला जन्माला घालणारी देवकी साऱ्या जगाला कळाली, पण माझा श्रीकृष्ण वाचलाच पाहिजे म्हणून यमुनेच्या पुरामधून नाकातोंडात पाणी जाऊन सुद्धा भगवान श्रीकृष्णाला आपल्या डोक्यावर घेऊन जाणारा तो वासुदेव का नाही जगाला कळाला. हो, का नाही तो वासुदेव जगाला कळाला. अहो, माझा हा बसलेला बाप आहे ना, माझा हा बसलेला बाप मुलीला 50 रुपये देतो, मुलाला 20 रुपये देतो. मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाते, मुलगा 20 रुपये घेऊन सलून मध्ये जातो. पण त्याच घरातला माझा हा बसलेला बाप, हो त्याच घरातला माझा हा बसलेला बाप अक्षरशः दाढी करायचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्याही साबणाने दाढी करणारे मी माझ्या कित्येक बापांना पाहिले. हो, कित्येक बापांना पाहिले. जीवनामध्ये बाप पण फार मोलाचा असतो, फार मोलाचा असतो जीवनामध्ये बाप. अहो, माझा हा बसलेला बाप आहे ना, अहो माझा हा बसलेला बाप मुलीला नवे कपडे घेईल, मुलाला नवे कपडे घेईल, पत्नीला नवी साडी घेईल, पण स्वतः मात्र बाप अंगावर फाटकेच कपडे घालील. आणि ज्या वेळेला बापाच्या फाटक्या बनेलीकडे लक्ष जातं ना, त्या वेळेला कळतं की खरंच माझ्या बापाचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. काही लोक म्हणतात, ताई आईला रडता येतं म्हणून आई महत्वाची आहे, बापाला रडता येत नाही म्हणून काय बाप महत्वाचा नाहीये का. अहो, आपण तरी रडून ढसाढसा रडून मोकळं होतो, पण या बापाला रडता पण येत नाही. हो, नाही रडता येत त्या बापाला. पण अहो, एरवी माझा बाप रडत असेल की नसेल मला माहित नाही, पण प्रत्येक बापाला मी एक दिवस रडताना पाहिलंय. आणि माझ्या बापाचा रडण्याचा दिवस म्हणजे ज्या दिवशी माझ्या बापाची लेक, ज्या लेकाला बापाने 18-19 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय, वाढवलाय, पोसलाय, त्याच बालेकीला ज्या वेळेला बाप प्रथमतः नवरीच्या वेशेमध्ये बघतो, त्यावेळेला बाप मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून ढसाढसा रडतो, ढसाढसा रडतो. ज्या वेळेला बाप मुलीला माहेराहून सासरला काढून देतो, त्यावेळेला दगडाच्याही काळजाचा बाप असू द्या किंवा कठोर हृदयाचाही बाप असेल तरी पळत पळत जातो, मुलीच्या गळ्यामध्ये पडतो आणि थाई मोकळून रडतो. तो माझा हा बसलेला बाप असतो. आणि कोण म्हणतो माझ्या बापाला रडता येत नाही, कोण म्हणतं माझ्या बापाला रडता येत नाही. बाबांनो, बाप फार महत्वाचा आहे. मुलीला जन्माला घालताना जरी तुमच्या कपाळावर आठ्या उमटत असतील, मुलीला जन्माला घालताना जरी तुमच्या कपाळावर आठ्या उमटत असतील, तरी त्याच मुलीला सासरला काढून देताना का मग तुम्ही एवढं रडतात, का रडतात. कारण तुमचा सगळा जीव त्यांच्यामध्ये अटकलाय. मुलीचा सगळ्यात जास्त जीव बापामध्ये असतो आणि बापाचा सुद्धा सगळ्यात जास्त जीव हा मुलीमध्ये असतो. माय बापो, म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर त्या मुलीला जन्माला येऊ द्या बाबांनो, त्या मुलीला जन्माला येऊ द्या आणि मुलीला मुलाचा सुद्धा दर्जा द्या. मुलीच्या दर्जाप्रमाणे, मुलाच्या दर्जाप्रमाणे मुलीचंही शिक्षण करा, तिचं संगोपन करा, तिला तिच्या योग्य त्या स्थानापर्यंत पोहोचवा. आणि त्याचप्रमाणे माई बापू बघा, लेकरांवरती चांगले संस्कार घाला, मात्या पित्यांची सेवा करा. कारण जीवनामधून आई गेल्यानंतर खाली काही शिल्लक राहत नाही. मी मगाशी जीवनामध्ये बोलले. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर कधीच आई बापाला कमी लेखू नका. त्या माई पित्याची सेवा करा. आणि बघा, आज ह्या ठिकाणी आमच्या फक्त मराठी चॅनलवाल्यांनी आज मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं, म्हणून मी आमच्या चॅनलवाल्यांचे खूप खूप आभार व्यक्त करेन माई बापो. आणि आज ह्या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, आपल्या गोपालकृष्ण भगवानांच्या चरणी झालेली सेवा ही समर्पित करूया आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया.
कवरधारी विठ्ठल श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबतो। उद्या पुन्हा भेटणार आहोत अशाच एका कीर्तनकारांच्या रसाळ वाणीतून जीवनाचे सार आणि सत्व अनुभवण्यासाठी। तोवर जय जय रामकृष्ण हरी।